कुठलंच घर नाहीये, की त्या घरात ह्या कॉमन डिसऑर्डर नाहीयेत. असं कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. आणि याचं कारणच ते आहे, की खूप दिवसापासून आपला चुकीचा आहार आहे आणि त्या आहारातून आपल्याला पेशीय पोषण भेटलेलं नाहीये, म्हणून ह्या साऱ्या डिसऑर्डर आपल्याला उद्भवलेल्या आहेत. मग जर तुम्ही परत आपल्या शरीराला पेशीय पोषण द्यायला सुरुवात केली, योग्य आहार द्यायला सुरुवात केली, रोज डेली बेसिसवर जर आपण योग्य आहार घेतला, तर तुम्ही 90 दिवस जर हे कंटिन्यू केलं, तर आपल्या पेशींना पुन्हा एकदा ऊर्जा भेटते. म्हणून जो आता गरड सरांनी रिझल्ट शेअर केला, तो रिझल्ट येण्याचं कारणच ते आहे, की त्यांनी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर डेली बेसिसवर आज जवळपास त्यांना 90 दिवस झालेत, की ते योग्य आहार घेतायत. त्यामुळे त्यांच्या पेशी परत एकदा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. त्या पेशींना परत एकदा ऊर्जा भेटलेली आहे आणि म्हणून त्यांच्या पेशी एवढं छान काम करायला लागलेल्या आहेत. कारण काय असतं, ज्या पेशी डॅमेज झालेल्या असतात, ज्या पेशी कमकुवत झालेल्या असतात, त्या पुन्हा पूर्ववत व्हायला लागतात, ज्यावेळेस त्यांना योग्य आहार भेटतो, ज्यावेळेस त्यांना योग्य न्यूट्रिशन भेटतं. आणि हे सगळं दिल्यामुळे ज्या काही डिसऑर्डर आहेत, त्या डिसऑर्डर सुद्धा हळू-हळू कमी व्हायला लागतात. असं नाही एक दिवस तुम्ही खाल्लंय आणि तुमची डिसऑर्डर गायब झाली. नाही. आहारातून रिझल्ट यायला वेळ लागतो, परंतु कायमस्वरूपी रिझल्ट येतो. आणि हळू मग ह्या डिसऑर्डर तुमच्या 90 दिवसात जसं तुम्ही घेता, तसं कमी होणार आहेत. कारण की आत्ता गरड सरांनी रिझल्ट सांगितला तसे बरेच अजून गेस्ट आपले अनुभव सांगणार आहेत. की ते तर सांगतात बऱ्याच वेळेस मी असे सुद्धा रिझल्ट ऐकते, की ते सांगतात आम्ही बऱ्याच दिवसापासून डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली होती, परंतु आम्हाला हवा तेवढा फायदा झाला नव्हता. आणि मग आम्ही सकस संतुलित आहार घेतला, कोचकडून आम्हाला माहिती झालं आणि जो आहार घेतला, तो आहार घेतल्यामुळे आम्हाला एवढा छान असा फायदा झाला, की आम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलं होतं, की कधीच तुम्ही मांडी घालून बसू शकणार नाहीयेत, तर आज मी वर्कआउट करते 1-1 तास. असे रिझल्ट आपण या ठिकाणी ऐकतोय आणि तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत. मग हा आमूलाग्र बदल कशामुळे झाला? तर त्यांनी त्यांच्या पेशींना योग्य न्यूट्रिशन दिलं आणि योग्य न्यूट्रिशन दिल्यामुळे हा त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. कारण की बऱ्याच वेळेस आपण सांगतो डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेलतो. बरेच जण सांगतात, आम्ही पार मुंबईला दाखवलं, पुण्याला दाखवलं, परंतु हवा तेवढा आम्हाला फरक पडलाच नव्हता. तात्पुरत्या स्वरूपात आम्हाला रिझल्ट येत होता. जेवढं आम्ही मेडिसिन खातो तोपर्यंत आम्हाला बरं वाटत होतं. पण परंतु परत मेडिसिन खावंच लागत होतं. मग आता तुम्ही म्हणताल मेडिसिननी फरक नाही पडला आणि ह्या न्यूट्रिशननी फरक पडला, ह्या सकस संतुलित आहाराने फरक पडला. नक्कीच मग याच्यात काहीतरी गडबड आहे. असं कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु याच्यात काहीही गडबड नाहीये. तर याच्यामध्ये काय आहे सायन्स आहे. सेल्युलर सायन्स आहे आणि तुम्ही जर Googleमध्ये स्टडी केली, त्याच्यात जर अभ्यास केला, तर सेल्युलर सायन्सवर तुमच्या मग लक्षात येईल, की हे नेमकं सेल्युलर सायन्स काय आहे. सेल्युलर सायन्स असं सांगतं, की जर तुमच्या पेशींना योग्य प्रमाणात पोषण मिळालं, तर त्या पेशींची कार्यक्षमता सुधारते आणि त्यामुळे तुमच्या डिसऑर्डर आपोआप बंद होतात आणि कमी व्हायला लागतात. हेच सांगतं सायन्स. मग आणि आपल्या रोजच्या जेवणातून जे काही पोषक घटक मिळतात, ते पेशींपर्यंत अगदी 100% पोहोचत नाहीयेत सध्या जो काही आहार घेतो त्या आहारातून. आणि जर आपण हा सकस संतुलित आहार घेतला, न्यूट्रिशन घेतलं, तर याच्यातून जे काही घटक आहेत ते 100% आपल्या पेशींपर्यंत 8व्या मिनिटाला पोहोचायला लागतात. आणि 8व्या मिनिटापासून आपलं शरीर काम करायला लागतं. हा फरक आहे याच्यात. त्याच्यामुळं एवढ्या सगळ्या डिसऑर्डर कमी होतायत आणि आपल्या गोळ्या औषधं सुद्धा कमी प्रमाणात डॉक्टर कमी प्रमाणात करून देतात आणि कालांतराने ते बंद सुद्धा होऊ शकतात. जर तुम्ही दररोज तुमच्या पेशींना पेशीय पोषण दिलं तर. मग ज्यावेळेस हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे, ते आपलं जे काही पेशीय पोषण असतं, ते मायक्रो न्यूट्रिएंट आपल्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि त्यावेळी मग आपोआप या पेशींना पोषण मिळायला सुरुवात होते. जसं आपण बघा एखादं झाड आहे, एखाद्या झाडाला योग्य प्रमाणात पाणी घातलं, योग्य प्रमाणात खत घातलं, योग्य प्रमाणात त्याला सूर्यप्रकाश पण भेटला. ह्या तिन्ही जर गोष्टी भेटल्या, तर ते जे काही कोमेजलेलं झाड असतं ना, ते झाड पुन्हा एकदा टवटवीत व्हायला लागतं. याचं कारण काय? त्याला जे पेशीय पोषण हवं होतं ते आपण दिलं. आपण त्याला जास्त प्रमाणात पाणी दिलं किंवा फक्त जास्त प्रमाणात खत दिलं आणि त्याला सूर्यप्रकाशच भेटत नाहीये. मग ते झाड जेवढं हवं तेवढं वाढणार आहे का? नाही. त्याला या तिन्ही गोष्टीची गरज असते. योग्य पाणी पण पाहिजे असतं, खत पण पाहिजे असतं, सूर्यप्रकाश पण पाहिजे असतो. बऱ्याच वेळेस मी असं बघते अहो, बऱ्याच वेळेस मी जाते गेस्टकडे, ते म्हणतात आमच्या दारात ना तुळस सुद्धा येत नाहीये. कितीतरी तुळशीचे रोप आणून लावले. कारण काय? तिथं ऊनच येत नाही ना. त्या तुळशीला ऊनच भेटत नाहीये. म्हणून तिथं ती तुळस सुद्धा येत नाहीये. म्हणजे बघा तुम्ही. आज वनस्पतींना सुद्धा ह्या सगळ्याची सगळ्या गोष्टींची गरज असते. मग आपण तर आपलं पेशीय पोषण जर आपल्याला नाही भेटलं, तर मग आपलं काय होऊ शकतं? हे नक्कीच तुम्ही आत्मसात करू शकता. आणि हे आपल्या पेशींच्या बाबतीत होत असतं.